सर्वसामान्य शिवसैनिक हा आजही जागेवर आहे। भारतीय जनता पक्षाने दावा केला तर शिंदे गट काय करू शकेल असं मला वाटत नाही। ओरिजिनल शिवसैनिक आणि गद्दार शिवसैनिक अशी ही लढत होईल। शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांनी आज माझी उमेदवारी मुंबई पदवीधर मतदारसंघामध्ये जाहीर केली आहे। बाळासाहेबांचा आशीर्वाद घेऊन या निवडणुकीला मी सर्व मुंबईतल्या शिवसैनिकांच्या आणि पदवीधर मतदारांच्या साथीने सामोरा जातोय आणि मला नक्की यश मिळेल असं मला वाटतं। त्याचं कारण असे की गेले 30 वर्ष हा मतदारसंघ हा शिवसेनेने स्वतःजवळ ठेवलेला आहे। या मतदारसंघावरती शिवसेनेची पकड अतिशय घट्ट आहे आणि शिवसैनिकांनी केलेली नोंदणी, त्यांचे पदवीधरांशी असलेले संबंध यांच्या जोरावर मी पुन्हा एकदा विधान परिषदेत जाईन असा माझा 100% विश्वास आहे। सर, एक मोठी जबाबदारी खरं तर म्हणता येईल आणि अशा पद्धतीने तुमच्यावरती सोपवलेली आहे। सध्या शिवसेना म्हणजे 2 गटामध्ये विभागल्यानंतर किती टफ होऊ शकतं, कारण शिवसेनेचे हे 2 भाग आहेत। हा भाग बघा, मी पुन्हा सांगतो की शिवसैनिकांची शिवसेना आहे आणि आजही शिवसैनिक नेते सोडले तर शिवसैनिक, सर्वसाधारण शिवसैनिक हा उद्धव साहेबांबरोबर आजही आहे आणि ही निवडणूक शिवसैनिकांच्या जोरावर लढली जाते। जरी शिवसेनेचे गट फुटले असतील तरी त्याच्यात आमदार खासदार गेलेले आहेत। सर्वसामान्य शिवसैनिक हा आजही जागेवर आहे आणि तो शिवसैनिक हा माझा सच्चा कार्यकर्ता आहे, जो उद्याच्या निवडणुकीत आमच्यासाठी काम करणार आहे आणि शिवसेनेला विजय मिळवून देणार आहे। सर, महायुतीकडून अजूनही उमेदवारांची घोषणा होत नाही। महायुतीत हा नेहमीच आता विषय झालेला आहे। भारतीय जनता पक्ष प्रत्येक गोष्टीत शिवसेनेला म्हणजे शिंदे गटाला चेपत आहे, हे आपण बघतोय। शिंदे गटाने या जागेची मागणी केलेली आहे, परंतु मला वाटत नाही शिंदे गटाला ही जागा मिळेल। भारतीय जनता पक्षाने दावा केला तर शिंदे गट काय करू शकेल असं मला वाटत नाही। जर शिवसेनेला आता शिंदे गटाला ही जागा दिली तर 2 शिवसैनिकांमध्ये लढत असणार आहे। एक ओरिजिनल शिवसैनिक आणि गद्दार शिवसैनिक अशी ही लढत होईल। सर, डॉक्टर दीपक सावंत यांचं देखील नाव चर्चेमध्ये आहे, तर ते देखील शिवसेनेचे वरिष्ठ नेते आहेत, तर त्यांच्या मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं लढणार आहे। समोर कोण आहे याचा मी जास्त विचार करत नाही। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।